कोणीच नसलं. नयनतारा, अशा मोकळ्या वातावरणात जेवणाची मजा काही औरच आहे नाही. आई, आपल्याला सुद्धा आपल्या अंगणात आठवड्यातनं असं एकदा जेवायला बसायला हवं. हो, करूया की. सगळ्यांना भैक्याचं डोहाळे लागलेत. छान घरात बसून जेवायचं सोडून दारात बसून जेवायची हौस आली सगळ्यांना. नयनतारा, पुरणपोळी कोणी बनवली आहे? अरे राजन, पुरणपोळ्या ना आमच्या साधना त्यांनी केलेत. खरं तर सगळा स्वयंपाक अतिशय उत्तम करतात त्या, पण पुरणपोळी त्यांची स्पेशालिटी आहे. मग प्लीज त्यांना बोलवतेस का? म्हणजे मला त्यांना थँक्स म्हणा असं वाटतंय. येस ऑफकोर्स. राजू, एक काम कर ना, साधना ताईंना बाहेर बोलवणार. हो आले. देवी आई, आता माझ्या कमळीवर कोणतं बी संकट येऊ देऊ नकोस. त्या अनिकानं आणि तिच्या आजीनं काय ठरवलंय काय माहित. साधना मावशी, चला तुम्हाला बाहेर बोलावलंय. का मी आता समजा बाहेर नेऊन ठेवलंय. हो, तुम्ही इतका छान स्वयंपाक केलाय की सगळ्यांना तुम्हाला भेटायचंय. चला, आई पण बोलवते. असं होय. तुम्ही वा मोर, मी येतो. बरं या. अरे देवा, मला वाटलंच होतं माझ्या हातच्या पोळ्यांची चव हे नक्कीच ओळखणार. आता बाहेर गेलो तर गोत्यात यायचो. देवी आई, तूच वाचव ग बाई. पोळ्या छान झाल्यात ना? देऊ का त्याच्यावर काही हवंय का? कटाची आमटी तुला वहिनी? ह्याचे संपले वाटते. सॉरी सॉरी सॉरी. कामिनी, हे काय चाललंय तुमचं? तू पण आता अनिकासारखीच वागणार आहेस का? अरे नाही, सॉरी सॉरी, चुकून झालं, चुकून. सॉरी बाळा, जा साफ करून ये बघ प्लीज. हा, ते मला की नाही साधना मावशींना सांगायचंय का त्यांच्या हातची पुरणपोळी खाऊन मला म्हणजे ओळखीची वाटते याचं. अगं हो, त्या येतील तोपर्यंत हे स्वच्छ करून ये ना तू. हा.
कोण माझ्या तोंडाला कळ फासून गेली. आता बघ, तुला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाही मी. अशी नशा दिली आहे ना का दिवसभर तुला कळणार सुद्धा नाही की तू काय बोलतेस, काय करतेस, कशी वागतेस. कळलं? आणि यामध्ये दिवसभरात तू नक्की काहीतरी गडबड करणार. हिच्यामुळे आज क्रिशने माझा इन्सल्ट केलाय. माझा रिव्हेंज तर घ्यायचाच होता, घेणारच. खेळणार मिळणार बेटा. तुझा रिव्हेंज तुला पुरेपूर मिळणार आहे. आणि तू पण आजच. तुला सांगते, आज हिचा अपमान होण्यापासून कुठलीही गोष्ट थांबवणार नाही. होणार. मागच्या वेळेस कसं दारू प्यायलेलं नाटक करत होती, दारू प्यायला दाखवत होती, नाटक केलं होतं ना. आज तसं नाही होणार. आज ही नक्की धिंगाणा घालणार आणि आपण मात्र तो तमाशा बघत राहायचा. कळलं? आपल्या हातात बऱ्याच काही गोष्टी येतील. चला, लोकांना जेवणं वाढायची आहेत, पापड राहिलेत. अजून एक वाढू? नाही नाही. आता माझा चेहरा समजाच ते दिसला तर समजे लगेच ओळखतील. बरं झालं ती कामेली बाई तर इथं दिसत नाही. ती बी नाही आणि कमळ बी कुठं दिसना. तर बायका तिला काही करत नसतील ना गं. मग काहीतरी करायला पाहिजे. आल्या. साधनाताई, तुमचा आजचा पुरणपोळीचा बेत अतिशय उत्तम झालाय. आम्हाला तर तुमच्या हातचा स्वयंपाक नेहमीच आवडतो. आज यांना सुद्धा खूप आवडलंय आणि तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता आहे यांना. पापड राहिलेच होते. देऊ का? तुम्ही खूप मस्त बनवल्यात पुरणपोळ्या. तुमच्या हाताला खूप छान चव आहे. तुमच्या ह्या पुरणपोळ्या खाऊन मला कोणाची तरी आठवण झाली. थँक्स. साधनाताई, मी कालपासून बघतेय तुम्ही होळीची सगळी तयारी इतकी व्यवस्थित केली आहे आणि सगळ्यांना काय हवं नको अगदी छान बघत होतात. आजचा स्वयंपाक तर काय विचारायलाच नको. खूप छान.